नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मी स्मरण विस्मरण या मालिकेच्या माध्यमातून जी पुस्तकं एकेकाळी अत्यंत महत्वाची म्हणून स्मरणामध्ये राहिली होती, पण काळाच्या ओघामध्ये या ना त्या कारणाने ती थोडी विस्मरणात गेली, अशा पुस्तकांविषयी माझे विचार चर्चेच्या रूपानं आपल्यासमोर मांडत असतो. काही भाग अत्यंत सलगपणाने झाले, पण नंतर काही कारणांमुळे त्याच्यामध्ये खंड पडला. आता दिवाळीच्या मुहूर्तावरती पुन्हा एकदा नव्यानं मी स्मरण विस्मरणच्या भागांना सुरुवात करतोय. आणि आजचं पुस्तक आहे अरुणा ढेरे यांचं प्रेमातून प्रेमाकडे. प्रेमातून प्रेमाकडे अरुणा ढेरे यांचं हे पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक 256 पानी या पुस्तकाची पहिली आवृत्ती 12 जून 2014 ला आली होती. दुसरी आवृत्ती 10 फेब्रुवारी 2015 ला आली आणि त्याचं पुनर्मुद्रण 25 मार्च 2020 ला झालं. आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेमातून प्रेमाकडे या विषयाकडे वळावं असं मला वाटलं. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की अरुणा ढेरे या माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका म्हणून कदाचित या मालिकेमध्ये घेत असलेलं हे त्यांचं तिसरं किंवा चौथं पुस्तक. पण हे एकमेव कारण नाही. एकंदरीतच ज्या पद्धतीनं आजही आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुषांच्या संबंधांकडे बघितलं जातं आणि स्त्री आणि पुरुष असे एकत्र राहतात म्हटल्यानंतर त्याला एकमेव अर्थ जोडला जातो आणि मग वेळ प्रसंगी त्यातनं संगतीपेक्षाही विसंगतीचा आग्रह धरला जातो. अशा काळामध्ये आपल्या देशातल्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तींमध्ये जे रूढार्थाने काही वेळेला त्यांचे जीवनसंगी नाहीत, जीवनसाथी नाहीत, अशाही व्यक्तींनी दिलेल्या कॉन्ट्रीब्युशनकडे, सहभागाकडे अत्यंत उदात्त अंतःकरणाने आणि दृष्टींनी पाहणारं हे पुस्तक. आणि म्हणून अरुणा ढेरे यांचं हे पुस्तक प्रेमातून प्रेमाकडे. अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीचा विचार करत असताना जे काही आपल्या मालिकांमध्ये बटबटीत रूप दिसतं त्याला फार सबळपणानं छेद देणारं पुस्तक म्हणजे अरुणाताईंचं प्रेमातून प्रेमाकडे. या 250 पानी पुस्तकामध्ये अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं म्हणजे 256 पानी पुस्तकामध्ये विषयाचं शीर्षक जरी प्रेमातून प्रेमाकडे असं असलं तरी ही कादंबरी नाही. आपल्या देशातल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या काळातल्या सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनसाथी नसलेल्या पण तरीही त्यांच्या जीवन कार्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रभाव टाकलेल्या किंवा अशा चरित्रनायकांच्या, कथानायकांच्या किंवा नायिकांच्या जीवन ध्येयामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे वारसदार किंवा उत्तराधिकारी ठरलेल्या अशा अनेक व्यक्तींचे संदर्भ या पुस्तकामध्ये येतात. सहज जरी या 15 पुस्तकांची किंवा या पुस्तकातल्या 15 प्रकरणांची चर्चा केली तरी सुद्धा नानाविध अर्थाने हे पुस्तक आपल्याला भावत राहतं. आणि म्हणून जाणीवपूर्वक बऱ्याच कालखंडानंतर स्मरण विस्मरणला पुन्हा पुनरुज्जीवित करत असताना मी प्रेमातून प्रेमाकडे या अरुणा ढेरे यांच्या पुस्तकाची निवड केली आहे. मला कल्पना आहे की आपल्या सगळ्यांचंच वाचन हे एक प्रेम आहे आणि मध्ये खंड पडला होता म्हणून त्या वाचन प्रेमाकडे पुन्हा एकदा आपण प्रेमातून प्रेमाकडे अशा अर्थी येतोय असाही अर्थ घ्यायला हरकत नाही. किंवा एकंदरीतच करोनाच्या काळामध्ये इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपला इतका वेळ जात असताना या वर्क फ्रॉम होमच्या काळामध्ये दिवसभर आपण त्या लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल याच्यामध्ये अडकलेले असताना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती पुस्तक वाचनाकडे आपण परत वळतोय याचे दाखले माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मी अनुभवतोय. म्हणजे मी तर ते वाचतो आहेच, पण कदाचित माझ्या वाचनामध्ये माझ्या निवृत्तीचा भाग असेल, पण एकंदरीतच पुस्तक वाचनाकडे आणि तेही किंडलच्या रूपात नाही, अगदी पेपरबॅक किंवा हार्डबॅकच्या रूपामध्ये जातोय आणि त्यातूनच एकंदरीत पुस्तक विक्रीला सुरुवात आणि चालना मिळते. अशाही अर्थाने प्रेमातून प्रेमाकडे. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की सध्या आपल्या मराठीतल्या 10 नामवंत प्रकाशकांनी एकत्र येऊन त्यांची निवडक 25 पुस्तकं 25 नोव्हेंबर पर्यंत 25% सवलतीनं जाहीर केली आहेत. आपल्या डोंबिवलीमध्ये सुद्धा असे अनेक प्रकारचे उपक्रम सुरू आहेत आणि या निवडक पुस्तकांमध्ये पद्मगंधा प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक हा उल्लेख केला. प्रेमातून प्रेमाकडे अरुणाताई ढेरे यांचं हे पुस्तक 256 पानी, ज्याची पहिली आवृत्ती 12 जून 2014 ला आली होती. मी मगाशी म्हटलं तसं मी कितीही आत्ता संदर्भ जरी वाचन जागर महोत्सवाचा दिला असला आणि त्याच्या डोंबिवलीतल्या केंद्राचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं असलं तरी त्याची जाहिरात म्हणून मी हे पुस्तक घेतलेलं नाही.
तर मुळातच आत्ताच्या वातावरणामध्ये आपल्या जुन्या प्रेमाकडे आपण परत जातोय का असा जर विचार करायचा असेल, कारण एकंदरीतच मराठी पुस्तक विक्रीला गेल्या काही महिन्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद मिळतोय, ही जी एक सुखद घटना आहे, अशा वेळेला आणि एकंदरीतच मालिकांमध्ये, नाटकांमध्ये, साहित्यांमध्ये आणि काही प्रमाणामध्ये दिवाळी अंकामध्ये आपण जेव्हा या विषयाचा विचार करतोय, त्याची सवंगता पाहू जाता किती उदात्तपणे या नातेबंधाकडे, किती उदात्तपणे या भावबंधाकडे पाहता येतं, अशा दृष्टिकोनातनं स्मरण विस्मरणच्या या भागामध्ये निवडलेलं पुस्तक अरुणाताई ढेरे यांचं प्रेमातून प्रेमाकडे. मी मगाशी म्हटलं तसं या पुस्तकामध्ये एकंदरीत 15 प्रकरणं आहेत आणि आपण ह्या 15 प्रकरणामध्ये जी माणसं निगडीत आहेत, मग ते स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता असतील, गोपाळकृष्ण गोखले आणि भगिनी निवेदिता असतील, गोपाळकृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू असतील, महात्मा गांधी आणि सरलादेवी चौधुराणी असतील, महात्मा गांधी आणि मेडिलिन स्लेड म्हणजे ज्यांचं भारतात आल्यानंतरचं नामकरण मीराबेन असं केलं होतं ते प्रकरण असेल, रवींद्रनाथ टागोर यांची ॲना तरखड ही मैत्रीण जिचा केंद्रीभूत धरून पुढे नलिनीची निर्मिती झाली त्या असतील, किंवा रवींद्रनाथ टागोरांचीच मोठी वहिनी की जी त्यांची समवयस्क होती अशी कादंबरी असेल, किंवा रवींद्रनाथ टागोरांच्या उतार वयापर्यंत त्यांची साथ देणारी भावदृष्टिकोनातून अशी व्हिक्टोरिया असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेंकल जे पुढे पती पत्नी हे झाले त्यांचंही या पुस्तकातलं प्रकरण असेल किंवा एक चॅप्टर असेल, किंवा सेनापती बापट आणि त्यांना साथ देणारी, विशेषतः त्यांच्या बॉम्ब प्रक्रियेमध्ये स्वतःचं मेडिकलचं वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून त्या काळामध्ये जर्मनीमध्ये जाऊन ते जर्मन फ्रेंच भाषेतलं पुस्तक त्यांच्यासाठी रूपांतरित करण्याचा धोका पत्करणारी ॲन असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रभावकारी असलेला काळ असलेली फॅनी किंवा एफ असेल, चार्ल्स ब्रँडो आणि डॉक्टर ॲनी बेझंट असतील, श्रीधर व्यंकटेश केतकर आणि शीलवतीबाई असतील, किंवा हरिभाऊ आपटे आणि काशीबाई कानिटकर असतील, आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये, अगदी अलीकडच्या म्हणत असताना या 14 जणांच्या तुलनेमध्ये अलीकडच्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये जे आपले आमदार झाले अशा पद्धतीमध्ये असलेले बाबूराव गोखले आणि त्यांच्या आयुष्यात या ना त्या कारणानं येऊ न शकलेल्या पण तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यावरती दीर्घकालीन प्रभाव टाकलेल्या अशा सुशीला आणि चंपा नावाच्या त्यांच्या मैत्री असतील, अशा पद्धतीतनं विचार करणारं हे पुस्तक. एकंदरीतच प्रेम म्हटल्यानंतर आपल्याला कथा कादंबऱ्यांनी रंगवलेलं प्रेम आठवतं, परंतु ते प्रेम जेवढं व्यक्तीवरती असू शकतं, तेवढं ध्येयावरती असू शकतं, तेवढं कार्यावरती असू शकतं. आणि एकंदरीतच आपण समाजशास्त्रीय सिद्धांतांमध्ये जसं म्हणतो की पहिल्यांदा ती व्यक्ती पटावी लागते, ती व्यक्ती पटली तर ते विचार पटतात, आणि व्यक्ती आणि विचार पटले तर ते आचारही पटतात. आणि ही जी टप्प्याटप्प्यानं व्यक्ती, विचार आणि आचार पटण्याची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण स्वतःला बघावा लागतो आणि त्या व्यक्तीमध्ये आपल्याला आपण दिसतो का, किंवा त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये त्या व्यक्तीला आपण दिसतो का, याची जी प्रक्रिया आहे, अशा प्रक्रियेचं एक अत्यंत सहृदयपणाने परंतु तितक्याच तटस्थतेनं वर्णन करणारं पुस्तक म्हणजे अरुणाताई ढेरे यांचं प्रेमातून प्रेमाकडे. मी मगाशीच म्हटलं तसं की या 15 प्रकरणांमधलं पहिलंच प्रकरण आहे स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्या संदर्भातलं. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा आणि विचाराच्या सर्वार्थानं उत्तराधिकारी म्हणजे भगिनी निवेदिता. सर्वार्थानं हा जाणीवपूर्वक वापरलेला शब्द आहे, म्हणजे प्रत्यक्षामध्ये स्वामी विवेकानंदांनी राजकारणामध्ये किती भाग घेतला किंवा नाही याच्या वेगवेगळ्या घटना आहेत. स्मरण विस्मरणच्या आधीच्या भागामध्ये अरुणा ढेरे यांच्या 2 पुस्तकांचा उल्लेख करत असताना याच्याविषयी चर्चा झाली आहे, त्यामुळे पुनरावृत्तीचा मुद्दा टाळतो. परंतु स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता या प्रकरणाचं शीर्षकच मुळी प्रेमातून प्रेमाकडे असं आहे. एकंदरीतच पाहायचं झालं तर या सगळ्या पुस्तकातल्या प्रकरणांची जी शीर्षकं आहेत तीच मुळामध्ये अत्यंत मनोवेधक आहेत आणि त्यातनं आपल्याला खरा तो बोध होत राहतो. निदान तेथे प्रकरण मुळापासून वाचत जावं अशी उत्सुकता आपली नक्कीच ताणली जाते. आणि मी मगाशी म्हटलं तसं स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे या पुस्तकातलं पहिलंच प्रकरण आणि त्याचं नाव आहे प्रेमातून प्रेमाकडे. आणि या प्रकरणाचा किंवा एकंदरीतच या पुस्तकाची सुरुवात करत असताना पुस्तकाच्या सुरुवातीलाच अरुणाताईंनी स्वामी विवेकानंदांचा एक उतारा मुळामध्ये दिलेला आहे. खरं म्हणजे तो उतारा मुळातच वाचण्याजोगा आहे, परंतु या पुस्तक परिचयाच्या किंवा या पुस्तक चर्चेच्या कार्यक्रमामध्ये तो मूळ उतारा संपूर्णपणाने वाचण्यापेक्षा त्यातल्या 2-3 ओळी मात्र इथे उद्धृत करायला मला नक्की आवडतील.
स्वामी विवेकानंदांचा जो उतारा अरुणाताईनं इथं अरुणाताईने या पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिलाय, त्याची ओळ असा आहे: मला आपलं प्रेम सर्वस्व मानणारे लोक मी पाहतो, पण कोणाही एका व्यक्तीला मी माझं सगळं प्रेम देऊ शकत नाही. कारण ज्या क्षणी मी तसं करीन त्या क्षणी माझं कार्यच नष्ट होईल, त्याचा नाश होऊन जाईल. काही जणांची माझ्याकडनं तशी अपेक्षा असते, कारण व्यक्तिनिरपेक्ष भावनेची तीव्रता त्यांना कळू शकत नाही. माझ्यावर निरातिशय प्रेम करणारी माणसंच मला माझ्या कार्यासाठी हवी आहेत हे खरं, पण मी त्यांच्याविषयी व्यक्तिनिरपेक्ष दृष्टिकोन ठेवला पाहिजे हेही खरं. नेता नेहमी व्यक्तिनिरपेक्ष दृष्टीचाच असायला हवा. तुम्हाला हे समजेल अशी माझी खात्री आहे. मला असं वाटतं जाणीवपूर्वक अरुणाताईने हा परिच्छेद पुस्तकाच्या सुरुवातीला घेतला असेल, कारण प्रेम ही संकल्पनाच मुळे आपण व्यक्तिसापेक्ष ठेवतो, भावसापेक्ष ठेवतो. परंतु विवेकानंद म्हणतात तसं व्यक्तिनिरपेक्ष प्रेमाचीही एक संकल्पना असू शकते. आणि या दृष्टिकोनातनं केवळ स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता या प्रकरणाकडे या पुस्तकातल्या नव्हे, तर संपूर्ण या पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे अशा आशयाची एक मनोधारणा या पुस्तकाच्या निमित्तानं किंवा या परिच्छेदाच्या निमित्तानं अरुणाताई तुमच्या माझ्यासारख्या वाचकांची सुरुवातीलाच करतात. गोपाळकृष्ण गोखले म्हटलं की आपल्याला साधारणपणे राजनीतिज्ञ गोखले आठवतात, परंतु या पुस्तकामध्ये गोपाळकृष्ण गोखल्यांच्या संबंधातली जी 2 प्रकरणं आहेत, गोपाळकृष्ण गोखले आणि भगिनी निवेदिता आणि गोपाळकृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू, या दोन्ही पुस्तकांमध्ये किंवा प्रकरणांमध्ये जेवढे राजनीतिज्ञ गोखले आपल्याला दिसतात तेवढेच मनोज्ञ गोखले सुद्धा दिसतात. मनोज्ञ गोखले हा शब्दप्रयोग माझा नाही, मनोज्ञ गोखले हा शब्दप्रयोग अरुणाताईंनीच या पुस्तकामध्ये केलाय. आणि मी मगाशी म्हटलं तसं या दोन्ही प्रकरणांची शीर्षकं सुद्धा फार बहारदार आहेत. गोपाळकृष्ण गोखले आणि भगिनी निवेदिता या प्रकरणाचं शीर्षक आहे मैत्र जीवांचे, आणि गोपाळकृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू या प्रकरणाचं शीर्षक आहे स्नेहस्निग्ध आश्वासन. मी शब्दप्रयोग पुन्हा करतो, स्नेहस्निग्ध आश्वासन. तुमच्या असं लक्षात येईल की या शीर्षकातनं सुद्धा कुठंही सवंगतेला पाठिंबा न देता या 2 कार्यांची जी रूपं आहेत ती फार मोठ्या प्रमाणावरती दिसतात. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोपाळकृष्ण गोखल्यांचं चरित्र नरफाटकाने लिहिलंय, गोपाळकृष्ण गोखल्यांचं चरित्र त्रवी पर्वतेने लिहिलंय, गोपाळकृष्ण गोखल्यांचं चरित्र त्रिरम कारखानिसाने लिहिलंय, देवगिरीकरांनी लिहिलंय, गोपाळकृष्ण गोखल्यांचं चरित्र बलराम नंदानेही लिहिलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये समाजकारणी, राजकारणी, अर्थकारणी गोपाळकृष्ण गोखले आपल्याला दिसतात. पण पुस्तकाच्या या 2 प्रकरणामध्ये त्यांची एक हळवी बाजू आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात येते. आणि मग गोपाळकृष्ण गोखल्यांच्या कार्याचं वर्णन करत असताना किंवा त्या संबंधातली आपली भूमिका मांडत असताना भगिनी निवेदितांचं एक वाक्य अरुणाताईंनी या पुस्तकात वापरलंय. तिथे अरुणाताई असं म्हणतात की भगिनी निवेदिता एका ठिकाणी गोपाळकृष्ण गोखल्यांच्या संदर्भामध्ये बोलताना असं लिहिताना असं एका पत्रात लिहितात की माझं काम बघण्याचं आहे, इतरांना बघायला लावण्याचं आहे, बाकी सर्व आपोआप होईल. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की जसं विवेकानंदांच्या परिच्छेदातनं या पुस्तकाकडे किंवा एकंदरीतच या नातेबंधाकडे कोणत्या दृष्टिकोनातनं पाहायचं याचं जसं दिशा दिग्दर्शन अरुणाताई करतात, तसं कदाचित प्रेम या संकल्पनेकडे आपण किती निरपेक्षपणे पाहू शकतो याचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि मग याचीच परिणिती किंवा पुढचा टप्पा हा गोपाळकृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू या प्रकरणामध्ये येतो. सरोजिनी नायडूंनी एका ठिकाणी गोपाळकृष्ण गोखल्यांनी तेव्हा त्यांच्या कलकत्त्यातल्या वास्तव्यामध्ये काउन्सिलमध्ये केलेल्या भाषणाचं कलकत्तांच्या बुद्धिमंत जीवांनी, बुद्धिमान लोकांनी केलेलं जे स्वागत आहे, कारण एकंदरीतच त्याच्या आधी महाराष्ट्रातनं काहीशा विपरीत परिस्थितीमध्ये, मी राजकीय दृष्ट्या म्हणतोय, विपरीत परिस्थितीमध्ये गोपाळकृष्ण गोखल्यांनी महाराष्ट्र सोडलेला होता. काही कौटुंबिक आपत्तीमुळे, काही राजकीय संकटामुळे ते कलकत्त्याला स्थायिक झालेले होते. पण मुळातच उपजत असलेली बुद्धिमत्ता, मुळातच उपजत असलेली तर्कसंगतता आणि मुळातच एका विशिष्ट पद्धतीने, समंजसपणाने, रॅशनल अशा अर्थाने मी म्हणतोय, विचार करण्याची गोपाळकृष्ण गोखल्यांची जी परंपरा होती, अशा पार्श्वभूमीवरती गोपाळकृष्ण गोखल्यांच्या कलकत्त्यातल्या निवासस्थानामध्ये किंवा त्या वसतिगृहामध्ये किंवा एकंदरीतच त्या वास्तव्यामध्ये त्यांचं जे एक समाज मन गुंफत गेलं, उलगडत गेलं, अशा अर्थाने त्याला स्नेहस्निग्ध आश्वासन असं शीर्षक कदाचित अरुणाताईंनी दिलं असावं. आणि मग एकंदरीतच त्या बाबतीतली आपली भूमिका म्हणत असताना
जसं गोपाळकृष्ण गोखल्यांच्या आधीच्या स्वामी विवेकानंदांच्या प्रकरणामध्ये भगिनी निवेदितांनी स्वामी विवेकानंदांविषयी म्हणताना असं म्हणलं तर, बी ज्युबिलियंट माय फीट व्हाईल गॉड इज मार्चिंग ऑन. बी ज्युबिलियंट माय फीट व्हाईल गॉड इज मार्चिंग ऑन. हा जर भगिनी निवेदितांचा विवेकानंदांबद्दलचा श्रद्धेचा उद्गार असेल, तर एकंदरीत टू ईच हिज ओन इन्फिनिटी हे जे सरोजिनी नायडूंनी गोपाळकृष्ण गोखल्यांच्या वक्तृत्वाचं आणि बुद्धिमत्तेचं केलेलं वर्णन आहे, हेही एका तितक्याच कर्तृत्ववान आणि कर्तबगार महिलेनं, कदाचित काही अर्थी समवयस्क, काही अर्थी वयानं ज्येष्ठ, कारण एकंदरीतच सरोजिनी नायडूंनीही त्यांचं वर्णन करताना असंच केलंय की फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड या भूमिकेमध्ये जी वेगवेगळी स्नेहाचे संबंध असतात ते आहेत. आणि याबाबत सरोजिनी नायडूंच्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सरोजिनी नायडू या अत्यंत उत्कृष्ट कवयित्री होत्या आणि एकंदरीतच त्यांचं नायटिंगेल अशा पद्धतीनं वर्णन आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये चांगल्या अर्थाने केलं गेलेलं होतं. आणि या गाणारे पक्षी जेव्हा एकदा उदास दिसला, तेव्हा गोपाळकृष्ण गोखल्यांनी आपल्या उतार वयामध्ये सरोजिनी नायडूंना एकदा असं विचारलं होतं की एकंदरीतच तुझ्या पत्रांचा सूर आणि तुझ्या वर्तनाचा सूर पाहू जाता एक प्रश्न विचारावासा वाटतो की गाणाऱ्या पक्षाचे पंख कुणी कापले आहेत का? ही जी एकमेकांच्या कर्तृत्वाला दोन कर्तृत्ववान माणसांनी शरीरनिरपेक्ष दिलेली जी दाद आहे, म्हणून त्याला स्नेहस्निग्ध आश्वासन म्हटलंय का, याचा विचार करावा लागेल. याच प्रकरणामध्ये ब्राउनिंगच्या एका ओळीचा उल्लेख आलेला आहे. सरोजिनी नायडूंनी गोपाळकृष्ण गोखल्यांना लिहिलेलं ते पत्र आहे आणि त्याच्या परिस्थितीमध्ये गोपाळकृष्ण गोखल्यांच्या तब्येतीची चौकशी करत असताना, त्यांच्या मनस्वास्थ्याचा विचार करत असताना ही ब्राउनिंगची कविता सरोजिनी नायडूंनी आपल्या पत्रामध्ये उल्लेख केलाय आणि त्या पत्राचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये ब्राउनिंगची कविता देताना सरोजिनी नायडू असं म्हणतात, वन हू मार्च्ड ब्रेस्ट फॉरवर्ड, वन हू मार्च्ड ब्रेस्ट फॉरवर्ड, नेव्हर डाउटिंग क्लाउड्स वुड ब्रेक. मला स्वतःला असं वाटतं ही ब्राउनिंगची कविता केवळ गोपाळकृष्ण गोखल्यांच्या वरतीच लागू पडते असं नाही. या पुस्तकामध्ये ज्या 15 प्रकरणामध्ये जी निरनिराळी व्यक्तिमत्व आहेत, दोन्ही स्त्री आणि पुरुष अशा अर्थाने, त्यांचं जर कर्तृत्व आपण पाहिलं तर त्यांनी ज्या पद्धतीने या आकाशामध्ये झेप घेतली आहे, त्यांच्या मनामधला जो प्रबळ आशावाद आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे ढग छेदून, हे ढग भेदून, कितीही संकटांचे ढग आलेले असले तरी त्यांना छेदून, त्यांना भेदून मी पुढे जाईन. अगदी कदाचित माझ्या शारीरिक क्षमता मर्यादित असतील आणि एवढ्या करता वन ब्रेस्ट फॉरवर्ड असं म्हटलंय. त्या वन ब्रेस्ट फॉरवर्डच्या जोरावरती अशी जेव्हा साथ संगत तुम्हाला ते ढग भेदायची देते, त्याला प्रेम ही भावना आहे का? अशा अर्थाने हे पुस्तक प्रेमातून प्रेमाकडे असं आहे. महात्मा गांधींच्या संदर्भातली जी 2 प्रकरणं आहेत, एक सरलादेवी चौधुराणी यांच्या संबंधातलं आहे आणि दुसऱ्या बाबतीत महात्मा गांधी आणि मेडलिन स्लेड ज्यांचं पुढे मीराबेन या नावाने रूपांतर झालं, त्या गांधीजींच्या कार्यामध्ये प्रत्यक्षात सहभागी झाल्यानंतरचं, या 2 प्रकरणांमध्ये आलटून पालटून जी एक ओळ आली आहे, ती मला असं वाटतं या पुस्तकाकडे आपण कशी बघायचं किंवा कसं बघायचं याची मनापासून दिलेली दाद आहे. त्यांनी असं म्हटलंय, मी जसं मगाशी म्हटलं की स्वामी विवेकानंदांचा एक परिच्छेद पुस्तकाच्या सुरुवातीलाच उद्धृत करण्यात आलाय आणि त्यांनी असं म्हटलंय की हे व्यक्तिनिरपेक्ष प्रेम असलं पाहिजे, कारण ते कार्यसापेक्ष असलं पाहिजे. आणि म्हणूनच कदाचित त्यांनी असं म्हटलं होतं की आय लव्ह यू मोर फॉर लव्हिंग यू लेस. म्हणजे एकंदरीतच तुझ्या कार्याप्रती जर माझी श्रद्धा, माझी निष्ठा ही जर वाढती जायला हवी असेल, तर तुझ्यावरती व्यक्ती म्हणून माझी असलेली भावना, माझं प्रेम, माझं ममत्व, माझी स्निग्धता ही हळूहळू कमी होत जाऊन त्याचं परावर्तित रूप त्या कार्याच्या उज्जीकोनात असू शकतं का? हा विचार अशा अर्थाने अरुणाताईंनी प्रेमातून प्रेमाकडे अशा पद्धतीचा प्रकार केलाय. या पुस्तकातली रवींद्रनाथ टागोरांवरची 2 प्रकरणं म्हणजे एका कवयित्रीने दुसऱ्या कवीला दिलेली अत्यंत उत्कट साद आणि दाद असं आहे. दोघंही कवीमन आणि दोघांचेही शब्दप्रयोग अत्यंत चांगले आणि मुळातच अरुणाताई ढेऱ्यांची जी एक शब्दशैली असते की थोडक्या शब्दामध्ये ते चित्रवर्णन करतात, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि ॲना तरखड हे प्रकरण किंवा रवींद्रनाथ टागोर आणि कादंबरी हे प्रकरण. रवींद्रनाथ टागोरांची आपल्याला कल्पना आहे, आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचं आणि त्यांच्या जीवनाचं वाचन केलेलं असेल. ॲना तरखड ही अशी एक मुलगी आहे की जे रवींद्रनाथ टागोरांच्या मुंबईच्या वास्तव्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये आली. उलट म्हणलं पाहिजे, ॲना तरखडच्या घरामध्ये रवींद्रनाथ टागोरांचं काही काळ वास्तव्य होतं. काळाच्या दृष्टीने फार पुढच्या टप्प्यावरती असलेलं ते कुटुंब होतं.
त्या काळामध्ये ही मुलगी इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विदेशी भाषा केवळ शिकलेली नव्हती, तर त्याच्यावरती तिचं प्रभुत्व होतं. एकंदरीतच साहित्याची तिला चांगली जाण होती. आणि अशा अना तरखडचा त्या अबोध वयामध्ये जो एका सरंजामी वातावरणातनं कलकत्त्यातनं आधी अहमदाबादला आणि मग अहमदाबादनं मुंबईत आला होता, असं त्या रवींद्रनाथ टागोरांचं वय आहे. देखणं रूप आहे, परंतु अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये मात्र तो अबोध आहे. अशा अर्थातनं त्या रायनाचं वर्णन केलं जातं. अर्थातच त्यांचा पुढे ती त्यांची पत्नी झालेली नाही, परंतु आनाचं त्यावेळेला आना तरखडचं रवींद्रनाथांवरती जो पडलेला प्रभाव आहे तो आयुष्यभर नंतर यांना त्या स्वरूपामध्ये रवींद्रनाथांच्या साहित्यातनं आलाय. एकंदरीतच रवींद्रनाथांच्या साहित्यामध्ये नलिनी नावाचं जे चरित्र नायक किंवा कॅरेक्टर उभं राहिलं ते पूर्णपणाने आना तरखड आहे असं अनेक समीक्षकांचं मत आहे. आणि या नात्या स्वरूपामध्ये स्पष्टपणाने तसा उल्लेख न करता अरुणाताई ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला दुजोरा देत राहतात. आणि मग या प्रकरणाचं नावच मुळी येतं नलिनी द लोटस फ्लॉवर. कारण या पुस्तकामध्ये या प्रकरणाचं वर्णन करत असताना, या नातेबंधाचं वर्णन करत असताना अरुणाताई असं लिहून जातात आणि तिथे ते उल्लेख करत असतानाही तो रवींद्रनाथांच्याच एका कवितेचा संदर्भ देतात. रवींद्रनाथांनी त्यांच्या एका कवितेत असं म्हटलंय, मानुषे रमन चाय मानुषे रमन. म्हणजे शेवटी मानवी मनाला दुसऱ्या मानवी मनासाठी ते आसुसलेलं असतं. आजूबाजूला कितीही सांपत्तिक सुस्थिती असली तरी त्यातनं साहित्य, त्यातनं चित्र, त्यातनं नृत्य, त्यातनं संगीत जन्माला येईलच असं नाही. शेवटी एक साथ देणारं मानवी मन जोपर्यंत तिथे नसतं तोपर्यंत कुठचीही कला निर्मिती होत नाही. अशा अर्थाने एक मानवी मन दुसऱ्या मानवी मनासाठी आसुसलेलं असतं. अशा अर्थाने प्रेमातून प्रेमाकडे. आणि मग अशा वेळेला मानुषे रमन चाय मानुषे रमन या रवींद्रनाथांच्या कवितेच्या ओळीचा वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपल्याला अर्थ लागत राहतो. या आना थरखडचं वर्णन करत असताना अरुणाताईंनी वापरलेले शब्दही फार चांगले आहेत. अरुणाताईंनी असं सांगितलं की आना तरखडचं रवींद्रनाथांच्या जीवनामध्ये असलेलं स्थान म्हणजे ती त्यांच्या कवितेची भावीन आहे किंवा ती त्यांच्या कवितेची लादिनी आहे. आल्हादिनी नाही, लादिनी आहे. म्हणजे जी तुमची भाववृत्त चेतावते परंतु त्याच वेळेला ती त्याला संयत शब्दाची आणि अभिव्यक्तीची जोड देते, ती आल्हादिनी. हा संदर्भ किती वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य साकारत किंवा नाकारत, स्वीकारत किंवा नाकारत राहतो याचाही एक छान प्रसंग या नलिनी द लोटस फ्लॉवर मध्ये येतो. या आना तरखडनी रवींद्रनाथांना असं सांगितलं होतं की रवी, कोणत्याही परिस्थितीत तू दाढी कधीही वाढवू नकोस, कारण तुझ्या रेखीव चेहऱ्याच्या रेषा त्यामुळे झाकल्या जातील. आपल्याला सगळ्यांना कल्पना की रवींद्रनाथ टागोरांचं चित्र आपण डोळ्यासमोर आणलं तर कधीही आपण त्या फ्लोईंग बियर्ड ज्याला आपण म्हणू अशाशिवाय चित्र ते पूर्ण होत नाही. कदाचित आनानी सांगितलेल्या सूचनेच्या विरुद्ध जात आनाची स्मृती जपण्याचा रवींद्रनाथांसारख्या कविहृदयाच्या माणसाचा तो प्रयत्न होता का याचा विचार करावा लागेल. आणि म्हणून मी म्हटलं प्रेमातून अप्रेमाकडे. हे जर आना तरखडच्या बाबतीत असेल तर एकंदरीतच रवींद्रनाथ टागोर आणि कादंबरी जी त्यांची मोठ्या भावाची बायको होती, त्यांची वहिनी आहे, परंतु तिच्या नवऱ्यापेक्षा ती 8-10 वर्षांनी लहान आहे आणि रवींद्रनाथांपेक्षा ती 2 वर्षांनी मोठी आहे. जमतेम 9 वर्षाची ती कादंबरी ठाकूरांची किंवा टागोरांची सून होऊन त्या घराण्यामध्ये येते. या प्रकरणाचं नावच मुळी मानस लक्ष्मी असं आहे. आणि कादंबरी ही रवींद्रनाथांची समवयस्क वहिनी असली तरी एकंदरीतच त्या कुटुंबामध्ये असलेल्या सुबत्ततेचा, समृद्धतेचा, स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करत रवींद्रनाथांना संगीताकडे, साहित्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला लावणारी असं व्यक्तिमत्व म्हणजे ही कादंबरी आहे. एकंदरीतच त्यांच्या नात्याचे पदर फार धुसर आहेत. एक पूर्णपणाने स्फूर्तिदायिनी असा शरीरनिरपेक्ष प्रेम हे या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. परंतु त्या शक्यता कशा असू शकतात, कशा नसू शकतात याचं तितकंच संदिग्ध पण संमोहक वर्णन अरुणाताई या पुस्तकामध्ये करून जातात. एकंदरीतच त्यातलं एक वाक्य फक्त सांगतो म्हणजे तुमच्यासारख्या जाणकारांना याची जाणीव होईल. एकंदरीतच हा नातेबंध मग रवींद्रनाथ आणि आना तरखड असतील, रवींद्रनाथ आणि कादंबरी असेल किंवा नंतरच्या प्रकरणातल्या रवींद्रनाथ आणि व्हिक्टोरिया असेल, त्या बाबतीत कुठचे संदर्भ नेमके स्पष्टपणाने स्पष्ट होत नाहीत असं सुरुवातीलाच म्हणत अरुणाताई सहज लिहून जातात. कल्पनेच्या प्रांतात मुख झाकून वावरणाऱ्या शक्यता कितीतरी आहेत. पुन्हा वाक्य म्हणतो, कल्पनेच्या प्रांतात मुख झाकून, चेहरा झाकून
कल्पनेच्या प्रांतात मुख किंवा चेहरा झाकून वावरणाऱ्या शक्यता कितीतरी आहेत. हे वाक्य वाचलं आणि मला सहज वाटलं, शक्यता कितीतरी आहेत असं नाही, शक्यता कितीतरी असतातही. कुणाचा चेहरा काही वेळेला स्पष्ट दिसत नाही इतकंच. मग ही जी अबोधता आहे, या अबोधतेमधलं जे वर्णन आहे ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि कादंबरी. आणि म्हणून मग त्यांचं संपूर्ण आयुष्यामध्ये असलेलं जे स्थान आहे तिथे पुन्हा रवींद्रनाथांच्या एका कवितेचा उल्लेख आपल्याला अरुणाताई करताना दिसतात. के तुम्ही मम अंगणे धारले एकाकी. म्हणजे तुम्ही नेमकं माझ्या अंगणात असं एकाकी येऊन का उभं राहता? जसं मी मगाशी म्हणलं की या ना त्या स्वरूपामध्ये आना तरखट रवींद्रनाथांच्या मरणापर्यंतच्या साहित्यामध्ये डोकावत राहते, तसं कादंबरी हे पात्रही या ना त्या स्वरूपामध्ये येतं. आणि मग ही कविता त्यावेळेला जेव्हा ते संबोधित केली जाते त्यावेळेला मला मनामध्ये असं येतं की कदाचित अरुणाताई आपल्याला असं सांगतात का की रवींद्रनाथांच्या आयुष्यात त्या अर्थाने कादंबरी पुन्हा आली नसेल, कारण रवींद्रनाथांचं लग्न झाल्यानंतर काहीच महिन्यामध्ये कादंबरीनं आत्महत्या केली. परंतु तिचा जो प्रभाव आहे, तिच्यामुळे तिच्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांची जे रवींद्रनाथांची ओळख झाली, त्या अबोध मनामध्ये त्याचे जे काही संदर्भ रवींद्रनाथांच्या मनामध्ये आले ते कुठेतरी साहित्यामध्ये एक झाड म्हणून उभं राहिलं जातं. आपल्याला कल्पना आहे की अनेक प्राचीन साहित्यामध्ये असं म्हटलं जातं की आपल्या आठवणींच्या आणि अनुभवाच्या झाडाची जी फुलं पडतात त्याला साहित्य म्हटलं जातं. कदाचित अशा अर्थाने मम अंगणे धारले एकाकी असेल का? ते झाड दरवेळेला फळा फुला पानांनी बहरलेलंच असावं लागतं असं नाही. काही वेळेला वटलेलं झाडही तुम्हाला संप्रेरक ठरतं का, असा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या वाचकांच्या मनामध्ये निर्माण करतं. त्याला आपण मानसलक्ष्मी म्हणायचं का, याचा विचार करायला हवा. मानसलक्ष्मी हे त्या पुस्तकाचं किंवा त्या वाचकाचं नाव डॉक्टर द.न. गोखले यांनी दिलंय, हे मला इथे उद्धृत केलं पाहिजे. आणि म्हणून ते वाक्य पुन्हा एकदा सांगतो की कल्पनेच्या प्रांतात मुख झाकून वावरणाऱ्या शक्यता कितीतरी आहेत. मला असं वाटतं की या पुस्तकाकडे पाहत असताना, हे पुस्तक परत परत वाचत असताना, एक वाचक म्हणून आपल्यामध्ये ज्या अनेक नानाविध कल्पना मनामध्ये जन्म घेतात त्यांचाही चेहरा झाकलेला असला तरी त्यांचं अस्तित्व नाकारता येईलच असं नाही. अशा वेळेला चेहरा स्पष्ट न दिसणं हे सोयीचं असतं का गैरसोयीचं असतं, हे ज्याचं त्यांनी ठरवलेलं बरं. रवींद्रनाथांच्या विषयी या पुस्तकातलं जे तिसरं प्रकरण आहे ते व्हिक्टोरिया अशा अर्थी आहे. पुन्हा या पुस्तकाचं जे वर्णन आहे किंवा शीर्षक आहे ते आहे मावळतीची स्वप्नभूल. मावळतीची स्वप्नभूल हे अशासाठी म्हणलं की एकंदरीतच रवींद्रनाथांच्या उतारा वयामध्ये तुलनेनं, म्हणजे त्याचं तरुण वयामध्ये रवींद्रनाथांच्या आयुष्यामध्ये आना तरखडचं स्थान आहे, रवींद्रनाथांच्या बालवयामध्ये कादंबरी बहिणींचं स्थान आहे. त्या तुलनेमध्ये वयानं प्रौढ झाल्यानंतर, रवींद्रनाथांची मुलं मोठी झाल्यानंतर, त्यांना सुना आल्यानंतर, एकंदरीतच नोबेल पारितोषिकाकडे वाटचाल करत असलेला आता कवी आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्याची साथसंगिनी, आयुष्याची म्हणजे विचारांची अशा अर्थानं साथसंगिनी झालेली, अशा अर्थानं ती व्हिक्टोरिया आहे. म्हणून कदाचित त्या प्रकरणाचं नाव अरुणाताईंनी मावळतीची स्वप्नभूल असं दिलं असेल. हे प्रकरण एका वेगळ्या अर्थाने मनामध्ये संकेत येतं. जसं बॅरिस्टर हे नाटक जयवंत दळवींचं पाहताना त्या अंधारामध्ये सुद्धा त्या नेपथ्यामध्ये झुलणारी खुर्ची दिसते ना, तसं रवींद्रनाथांच्या आयुष्यात आजही शांतिनिकेतनमध्ये त्यांची खूण स्मृतिचिन्ह म्हणून जे ठेवलेली खुर्ची आहे, आराम खुर्ची आहे, ती आराम खुर्ची व्हिक्टोरियाने त्यांना दिलेली आहे. त्यांना कळलेलं होतं की आता या टप्प्यावरती तशा अर्थाने मी त्यांची संगिनी होत नाही, परंतु ही भावना एकाकी नव्हती किंवा एकपक्षीय नव्हती. त्या टप्प्यावरती कुठेतरी आपली ही स्फूर्तिदाती किंवा निदान त्या स्फूर्तीची ज्योत संज्योतीकडे नेणारी अशी व्यक्तिमत्व रवींद्रनाथांना वाटत असेल. अशाही अर्थी ते प्रेमातून प्रेमाकडे आहे का, याचा विचार करावा लागेल. या पुस्तकातलं खरं म्हणजे सगळीच प्रकरणं चांगली आहेत, पण शेवटी आपण थोडंफार कुठेतरी वाचक म्हणून डावं उजवं होतं आणि ते सापेक्ष असतं. अगदी पहिल्यांदा जेव्हा मी पुस्तक वाचलं होतं तेव्हा ही भूमिका होती की नाही मला माहिती नाही, पण वाचन जागर महोत्सवामध्ये आत्ताच जेव्हा हे पुस्तक समोर दिसलं तेव्हा मला घेतल्या वाचून राहवलं नाही, आणि एकदा घेतल्यानंतर वाचल्या वाचून राहवलं नाही, आणि एकदा वाचल्यानंतर स्मरण विस्मरणच्या पुनरुज्जीवनामध्ये पुन्हा ते इथे घेतल्या वाचून राहवलं नाही. अशा वेळेला त्यातल्या मला सगळ्यात जर कुठचं प्रकरण आवडलं असेल तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एमिली शिंकेल. एमिली शिंकेल ही त्यांची एकेकाळची अत्यंत जवळची जर्मन सहकारी. पुढे तिच्याशीच लग्न झालं. अनिता या त्यांच्या मुलीची ती माता.
ती कधीही भारतामध्ये आली नाही, पण तिच्या उतार वयामध्ये एमिली शेंकल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामधला जो पत्रव्यवहार तिने सांभाळून ठेवला होता त्याचा पूर्णपणाने उपयोग करण्याची परवानगी त्यांनी दिली. अशा एमिली शेंकेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातला जो प्रेमातून प्रेमाकडे जाणारा जो प्रवास आहे, त्या प्रवासाचं वर्णन करणाऱ्या या पुस्तकातल्या प्रकरणाचं नाव त्यांनी दिलंय वादळी रणातलं नाजूक नातं. आणि वादळी रणातलं नाजूक नातं हे प्रकरण एका वेगळ्या अर्थी आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की गोपाळकृष्ण गोखले आपल्याला राजकारणी म्हणून माहिती आहेत, स्वामी विवेकानंद आपल्याला तत्वज्ञ म्हणून माहिती आहेत, तसं एक अत्यंत झुंजार लढवय्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये शस्त्र हातात घेतल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही याची पूर्णपणाने खात्री पटलेला एक लढवय्या, परंतु नंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या राजकारणामध्ये त्यांना टिकू देण्याचा न केलेला प्रयत्न आणि म्हणून जगभरामध्ये वेळप्रसंगी पाणबुडीत न जाऊन त्यांच्या मृत्यू इतकंच आपल्याला फारसं ज्ञात नसलेलं कार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस आठवतात. परंतु या पुस्तकामध्ये तो पुढे येणारा मनुष्य, ICS ची परीक्षा दिलेला मनुष्य, पूर्णपणाने बंगाली असूनही मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातनं पुढे आलेला मनुष्य, हे व्यक्तिमत्व जसं पुढे येतं तसं त्यांच्या मनातला एक हळवा कोपराही मनामध्ये येतो. त्यातलं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी एमिली शेंकलला लिहिलेल्या एका पत्रामध्ये वाक्य आहे की मी कोणत्याही प्रकारची सबबच देत नाही, मी अत्यंत याना त्या स्वरूपाच्या कामामध्ये व्यग्र आहे, माझ्या पत्रव्यवहारावरती ब्रिटिशांची पूर्ण नजर आहे याचीही तुला कल्पना आहे, आणि त्यामुळे वेळ प्रसंगी माझी पत्र तुला शुष्क वाटतील, त्याच्यामध्ये फार अंतरही पडत असेल, तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घे, मी पत्र संपर्कात वाईट असेन पण मी वाईट माणूस नाही. मला वाटतं एक दुखरं मन दुसऱ्या दुखऱ्या मनाला हेच सांगत असतं की नाही की मी कदाचित संपर्कात वाईट असेन पण मी माणूस म्हणून वाईट नसतो. आणि संपर्क आणि वाईट असणं, संपर्क आणि व्यक्ती याच्यामध्ये दुजाभाव ठेवत, याच्यामध्ये भेदभाव ठेवत, त्याची कुठेतरी खंत शल्य मनामध्ये जरूर बाळगत, पण त्याच्याही पलीकडे जाणारं जे नातं असतं त्याला प्रेमातून प्रेमाकडे असं म्हणतात का? आणि मी मगाशी म्हटलं तसं की जसं नेताजींनी एमिली शेंकलना सांगितलं की मी सबब म्हणून वापरत नाही, सहज मनामध्ये हे प्रकरण वाचत असताना आलं, अशी सबब आपण आपल्याला किंवा आपण आपल्या आप्तस्वकीयांना देत असतो का? आणि मग हे संपूर्ण प्रकरण वाचत असताना मला कुसुमाग्रजांची एक कविता सारखी आठवत होती. त्याचा उल्लेख माझ्या सुदैवानं या प्रकरणामध्ये आहे. पण या प्रकरणामध्ये ती वाचायच्या आधी जसं हे प्रकरण सुरुवातीला मी वाचत गेलो त्याच वेळेला माझ्या मनामध्ये ती शंका आली होती, कदाचित या कवितेवरनच ह्या पुस्तकाचं शीर्षक किंवा प्रकरणाचं शीर्षक अरुणाताईंनी असं ठेवलं होतं का याचाही विचार करायला हवा. ते कविता अशी आहे, वादळी रणात करणे कोठून नाजूक भावांचे लालन पालन, आणि म्हणून कदाचित या प्रकरणाचं नाव असेल वादळी रणातलं नाजूक नातं. या पुस्तकामध्ये किंवा या प्रकरणामध्ये जसं नेताजींचं मगाशी एका वाक्याचा मी उल्लेख केला की मी पत्र संपर्कामध्ये वाईट असेन पण मी व्यक्ती म्हणून माणूस म्हणून मात्र वाईट नाही, या प्रकरणाचा शेवट करत असताना एक वाक्य अरुणाताईंनी लिहिलंय. आणि मला असं वाटतं की जर विवेकानंदांचं पहिल्यांदा पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिलेला परिच्छेद हे या पुस्तकाकडे, या पुस्तकातल्या भावसंबंधांकडे, मी मुद्दामून भावसंबंधाचा शब्द वापरलाय कारण प्रत्येक वेळेला तो नातेसंबंधांमध्ये परावर्तित झालाच आहे अशातला भाग नाही. या भावसंबंधांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे? व्यक्तिनिरपेक्ष प्रेम, स्थितीनिरपेक्ष प्रेम, सहवास निरपेक्ष प्रेम, ह्या जो पेक्षा सुद्धा विचार सापेक्ष प्रेम आणि संप्रेरक सापेक्ष प्रेम, या दृष्टिकोनाकडे जाणारं हे पुस्तक आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती जर स्वामी विवेकानंदांचा तो परिच्छेद महत्वाचा असेल तर स्वामी विवेकानंदांचा या पुस्तकाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या परिच्छेदा इतकंच या प्रकरणाचा म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेंकल यांच्या भावबंधांच्या प्रकरणाचा, ज्याचं शीर्षक वादळी रणातलं नाजूक नातं असं आहे, त्याच्या शेवटी अरुणाताई एक वाक्य लिहून जातात, इतिहासाचा विसराळूपणा किती स्वाभाविकपणे अदय आणि किती अटळपणे दुखावणारा असतो नाही का? इतिहास मग तो देशाचा असू दे, इतिहास मग तो समाजाचा असू दे, इतिहास तो कधी कितीही व्यक्तीचा असू दे, तो अदय आणि अटळपणे दुखावणारा असतो का? मला यातला अदय हा शब्द मनापासून आवडला.
एकंदरीतच अ पासून सुरू होणारी विशेषणं हे अरुणाताईंचं वैशिष्ट्य आहे का याचा विचार करायला हवा. इथे त्या इतिहासाला अदय म्हणतात आणि या पुस्तकातल्या दुसऱ्या एका प्रकरणामध्ये ॲनी बेझंट यांचं वर्णन करताना त्या असावध असं म्हणतात. आपल्याला मी तुमच्यासारख्या जाणकार वाचकांना मी सांगायला हवं अशातला भाग नाही. अदय आणि निर्दय या वेगळ्या कल्पना आहेत. असावध आणि बेसावध या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. बेसावधपणे कुठेतरी ह्या सहवासाची भावबंधाची बीजं रोवली जातात आणि पण ती सावधपणाने निभवावी लागतात, म्हणून ते प्रेमातून प्रेमाकडे आहे का याचाही विचार केला पाहिजे, अशाही अर्थी हे पुस्तक आहे. आणि याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या पुस्तकातली 2 प्रकरणं, सेनापती बापट आणि ॲन. रूढार्थानं तशा अर्थी त्यांच्यात भावबंध होते की नाही मला माहिती नाही. म्हणजे मगाशी जसं मी वाक्य म्हटलं तसं की कल्पनेच्या प्रांतात मुख झाकून वावरणाऱ्या कितीतरी शक्यता आहेत, खरं म्हणजे त्या असतातच. याची अनेक संदिग्ध उदाहरणं म्हणजे हे संपूर्ण प्रकरण आहे. सेनापती बापट यांची बरीचशी माहिती आपण अलीकडच्या काळातच वाचली, कारण कालच त्यांची जयंती होती. या संपूर्ण त्यांच्या चरित्र लेखनामध्ये त्यांच्या इतक्या बहुविध व्यक्तिमत्वाकडे की जसं योगी अरविंदांच्या बाबतीत आहे की सशस्त्र क्रांतिकारक ते तत्वसाधक असा प्रवास आहे, तसंच सेनापती बापटांचा आहे. पूर्णपणाने सशस्त्र क्रांतिकारक. त्या बॉम्ब बनवण्यासाठी जी साहित्य सामुग्री प्रक्रिया लागते ती स्वतः शिकून भारतामध्ये आणण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाटा असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सेनापती किंवा पांडुरंग महादेव बापट. आणि इथपासनं पूर्णपणाने एका वेगळ्या वातावरणामध्ये समाजसेवा, समाजकार्य आणि अगदी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा गोवा मुक्तीपर्यंत जाणारा, मुळशीचा सत्याग्रह करणारा, ज्याच्यामध्ये त्यांना सेनापती ही पदवी मिळाली, असं हे व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या या टप्प्यामध्ये की टिळकांच्या सूचनेवरनं, शिफारसीवरनं मिळालेल्या स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांचं इंग्लंडला प्रयाण, तिथे झालेला सावरकरांशी संपर्क, त्यातनं ती बॉम्ब कशी प्रक्रिया सुरू करायची हे शिकण्याचं झालेलं धोरण आणि ती प्रक्रिया भारतामध्ये न्यायची तर त्याची पुस्तिका आपल्याला भाषांतरित करून घेतली पाहिजे यासाठी सुरू केलेले प्रयत्न. आणि या प्रयत्नामध्ये त्यांच्या लंडनच्या वास्तव्यामध्ये तशा अर्थी फ्रेंच असलेली एक युवती जिची फ्रेंच, स्पॅनिश आणि जर्मनवरती प्रभुत्व आहे अशी ॲना ही वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी, त्या काळामध्ये हिटलरच्या त्या काळामध्ये असं आपलं शिक्षण पराकोटीला लावून जसे सेनापती बापट हे आपल्या भारतातनं उठून इंग्लंडमध्ये गेलेले होते, त्यावेळेला ते सेनापती झालेले नव्हते, तशीच ती मुलगी तिच्या देशातनं शिक्षणासाठी इथे उठून आलेली होती. असं असून सुद्धा तिने त्या पद्धतीने केवळ सेनापती बापटांनी तिला विचारलं की याच्या भाषांतरासाठी तू येशील का. आपल्या वैद्यकीय शिक्षणाची शेवटची परीक्षा ती अर्धवट सोडून ती मुलगी तिथे जाते, ती पुस्तिका घेऊन येते. आपलं हे संपूर्ण प्रकरण जर्मन सत्ताधीशांची तिच्यावर नजर आहे, सेनापती बापटांवरती नजर आहे, असं असूनही ती व्यक्तिमत्व करते. हेही एक प्रेमातून प्रेमाकडे आहे का याचा विचार केला पाहिजे. एकंदरीतच या पुस्तकामधला एक दुसरा विषय पाहिला पाहिजे. सेनापती बापटांचं वर्णन करत असताना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी एकदा म्हटलं होतं की सेनापती बापटांचं संपूर्ण साहित्य, मग ते गद्य असेल किंवा पद्य असेल, हे म्हणजे चित्तशुद्धीचं प्रमाणपत्र आहे. आपल्याला पूर्ण कल्पना आहे की सेनापती बापट हे काय व्यक्तिमत्व आहे. अगदी काल परवाच आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावरती ते वाचलंय. परंतु या पुस्तकामध्ये सेनापती बापटांचे जे गद्य आणि पद्य उतारे या पुस्तकाच्या किंवा प्रकरणाच्या संदर्भामध्ये अरुणाताईंनी घेतली आहे, ते वाचत असताना मला राहून राहून विनोबा भाव्यांच्या गीताईची आठवण येत होती. एक मात्र मान्य केलं पाहिजे की विनोबा भाव्यांची गीताई ही तशी पद्यमय रचना आहे, ती गेय आहे. त्याच्यामध्ये यमक आणि व्याकरण याचं पुरेसं गणित साधलेलं आहे. सेनापती बापट असू देत किंवा या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणामधले बाबूराव गोखले असू देत, यांच्यामध्ये ती गेयता नाही, पण ती विचाराची स्पष्टता आणि भाषेचं मार्दव मात्र नक्की आहे. आणि या प्रकरणातलं जे एक वाक्य आहे ते मनापासून मला आवडलं. म्हणजे एकंदरीतच हे पुस्तक कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे ह्याच्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती अरुणाताई आपल्याला त्याचं दिशा दिग्दर्शन करत राहतात. मी म्हटलं तसं पुस्तकाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंदांचं उत्तर येतं, नंतरच्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोरांचं उत्तर येतं, नंतरच्या काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांचं येतं आणि अशाच एका टप्प्यावरती
त्या सेनापती बापटांचं एक वाक्य किंवा सेनापती बापटांविषयीची आनाची असलेली भूमिका हे एक वाक्य आपल्याला अरुणाताईंच्या शब्दातनं कळत राहतं आणि मग प्रेमातून प्रेमाकडे याचा एक वेगळाच अर्थ डोळ्यासमोर येतो. अरुणाताई या प्रकरणामध्ये सेनापती बापटांच्या की ह्या पुस्तकामध्ये त्या प्रकरणाचं शीर्षकच आहे माझा की जीव भाजला. एकंदरीतच प्रेम ही संकल्पना जेवढी आल्हाददायक असते तेवढीच ती जाळणारी असते, कारण ती दाहक आणि मोहक दोन्ही असते. अशा अर्थाने जेव्हा आपण ह्या प्रकरणाकडे पाहतो त्यावेळेला त्यातलं एक वाक्य मनाला असंच लक्षात ठेवतं, मुद्दामून लक्षात ठेवावं लागत नाही, नकळत राहतं. आणि मग अरुणाताई लिहून जातात, माणसावर काय आणि देशावर काय, अपेक्षेविना प्रेम करता आलं पाहिजे. शिकून समजून ते प्रेम सबल केलं पाहिजे. असं प्रेम करता आलं तर ते अशांत करत नाही, कारण ते शांतीला बरोबरच घेऊन येतं. अशा वेळेला ते देहनिरपेक्ष स्थितीनिरपेक्ष प्रेम होऊन ते ध्येय सापेक्ष होतं का, ते वृत्ती सापेक्ष होतं का आणि ते भाव सापेक्ष होतं का याचा विचार करावा लागतो. आणि या पुस्तकाचा कळसाध्याय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फॅनी किंवा एफ हे प्रकरण. एका हरिणपाडसाची गोष्ट अशा शीर्षकाने प्रेमातून प्रेमाकडे या पुस्तकामध्ये हे प्रकरण येतं. आणि त्याचं बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्तिमत्व उभं करत असताना ज्या पद्धतीने अरुणाताईंनी वापरलेले शब्दप्रयोग आहेत हे मनाजोगे, मनापासून पाहण्याजोगे आहेत. बाबासाहेबांच्या लहानपणापासूनच्या जीवनाचं वर्णन करत असताना अरुणाताई सहज एका ठिकाणी लिहून जातात, बाबासाहेब आंबेडकर काय किंवा त्यांचे वडील काय, ही व्यक्तिमत्व विद्या व्यसनी होती. साधारणपणे व्यसन हा शब्द आपण वेगळ्या संदर्भामध्ये वेगळ्या अर्थाने वापरतो, पण तो शब्द जेव्हा विद्या व्यसनी म्हणून येतो तेव्हा त्या विद्येच्याही प्रेमावरती आपण जातो की काय, आणि अशाही अर्थी ते प्रेमातून प्रेमाकडे असतं काय याचाही विचार करावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन करताना त्यांचे चरित्रकार डॉक्टर द न गोखले यांनी एक फार छान उदाहरण दिलंय. द न गोखले यांनी असं म्हटलं होतं की आत्मप्रस्थापना ही त्यांची उपजत प्रमुख प्रवृत्ती होती. मी वाक्य पुन्हा म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन करताना डॉक्टर द न गोखले यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये डॉक्टर द न गोखले असं म्हणतात की आत्मप्रस्थापना ही त्यांची उपजत प्रमुख प्रवृत्ती होती. हे वाक्य जेव्हा मला हे प्रकरण वाचत असताना आठवलं ना, तेव्हा माझ्या नकळत मला कुठेतरी अरुणाताई ढेऱ्यांची मैत्रेयी ही कादंबरी आठवली. त्या लघु कादंबरीच्या शेवटी जसं मैत्रेयी याज्ञवल्क्याला सांगते की तू मला काही देणारच असशील तर तुझ्यात जी मी आहे ती मला परत दे, माझं आत्मभान मला परत दे. मी ज्या वेळेला या वाक्यातला आत्मप्रस्थापना हा शब्द वाचला त्यावेळेला मला ते आत्मभान आठवलं आणि माझ्या सहज मनामध्ये आलं की अशा भावबंधातनं जे प्रेम फुलत असतं ते देहनिरपेक्ष जरूर असेल, कारण त्याची मुळामधली गरज हे आत्मभान जागृत करणं आणि आत्मप्रस्थापना जागृत करणं हे असेल का. आणि मग असं आत्मभान असू दे किंवा आत्मप्रस्थापना असू दे, याला प्रेमातून प्रेमाकडे असं म्हणायचं का. हे फॅनी किंवा एफ याचा संपूर्ण आयुष्यभर आंबेडकरांनी केलेला उल्लेख एफ असा आहे. आंबेडकरांच्या जीवनामध्ये या एफचं काय स्थान होतं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आंबेडकरांनी आपल्या एका पुस्तकाची अर्पण पत्रिका या एफच्या माध्यमातून दिली किंवा एफला उद्देशून लिहिली आहे. आणि त्या अर्पण पत्रिकेचं शब्दांकन असं आहे, टू एफ इन दाय प्रेझेन्स इट्स द फुलनेस ऑफ जॉय. शब्दप्रयोग फुलनेस ऑफ जॉय आहे. ह्या आनंदामध्ये कुठेही कमी नाहीये, परंतु काहीतरी बारीक कमी राहिलंय ही जी जाणीव असते, जी दुसऱ्या प्रेमातनं आपल्याला अपेक्षित असते, त्या संदर्भामध्ये हा कुठेतरी फुलनेस ऑफ जॉय हा संबंध येतो. एकंदरीतच हा नातेबंध कसा होता याच्यावरती अत्यंत मोकळेपणाने चर्चा बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळात त्यांचे चरित्रकार खैरमोड यांशी केली होती. आणि त्या चर्चा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी काहीही हच्च न राखता एफ विषयी सगळं सांगितलं आणि हसून नंतर खैरमोड यांना विचारलं होतं की हे प्रकरण तू माझ्या चरित्रामध्ये घेणार आहेस का. कारण आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचं चरित्र लिहिलेलं चालत नाही, कारण अनुयायांची अपेक्षा अशी असते की ते अत्यंत निर्भेळ निर्दोष असं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. घ्यायचं की नाही हे मी तुझ्यावर सोडतो. अशाही अर्थी आपल्या आयुष्याकडे प्रेमातून प्रेमाकडे असं बघता येतं का याचाही विचार केला पाहिजे. हे नातं किती संतृप्त होतं. मी संतृप्त शब्द वापरलाय, केमिस्ट्रीमध्ये हा शब्द वापरला जातो. हे नातं किती संतृप्त होतं, हे किती भावतप्त आणि भावतृप्त होतं. आता मी दोन्ही शब्द वापरतोय, भावतप्त आणि भावतृप्त होतं. याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण याच प्रकरणामध्ये येतं.
भावतत्प किंवा भावतप्त किंवा भावतृप्त हे प्रकरण कशा संदर्भामध्ये येतं? तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा फॅनी त्यांच्या बरोबर होती. आणि ती फॅनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बायबलमधला एक प्रसंग मोठ्या पुस्तका एकत्र वाचला होता. आणि ती बायबलमधली गोष्ट अशी होती की दुष्काळामध्ये आपलं बेथलमचं घरदार सोडून नियोमी आणि अलिमलेक हे मवाब प्रांतात जाऊन राहिले. त्यांना 2 मुलगे होते. ते मुलगे लहान असतानाच अलिमलेक मृत्युमुखी पडला. पुढं नियोमीनं आपल्या दोन्ही मुलांना मोठं केलं. त्यांची मवाबी समाजातल्याच मुलींशी लग्न करून दिली. परंतु दुर्दैवाने काळाच्या एका टप्प्यावरती हे दोन्ही मुलगे मृत्युमुखी पडले आणि नवामी आणि तिच्या 2 सुना अशा राहिल्या. आणि त्यावेळेला नवमीने असा निर्णय घेतला की आता हे सगळं सोडायचं आणि आपल्या मूळ ठिकाणी परत जायचं. आणि ते परत जात असताना हा निर्णय घेतल्यानंतर ही नियोमी आपल्या 2 सुनांना असं सांगते की तुम्ही तुमच्या माणसांमध्ये आता तुमच्या देशामध्ये राहा, मी परत जाते. तेव्हा तिची एक सून अर्पा त्याला तयार झाली. पण दुसरी सून रूथ म्हणाली, तुझे लोक ते माझे लोक आणि तुझा देव तो माझा देव. हा भाग वाचताना फॅनीला रूथच्या बोलण्यामध्ये फॅनीला रूथच्या बोलण्यामध्ये आदर्श पत्नीच्या पतिविषयक सद्भावना समजल्या. तर बाबासाहेब आंबेडकरांना एका समाजशास्त्रीय तथ्याचा शोध लागला असं अरुणाताई म्हणतात. एकंदरीतच एका संकल्पनेकडून दुसऱ्या तथ्याकडे, कल्पना करा त्यांनी काय म्हणलं, आदर्श पतीच्या कल्पना. आणि बाबासाहेबांना जाणवलं ते समाजशास्त्रीय तथ्य. कल्पना याच्यावरतीही आपण प्रेम करतो, तथ्य या गोष्टीवर आपल्याला प्रेम करावं लागतं. संकल्पनेवर आपण प्रेम करतो, तथ्यावर आपल्याला करावं लागतं. मग हे करणं ते करावं लागणं, कल्पना ते तथ्य, हाही प्रवास प्रेमातून प्रेमाकडे असतो का? आणि मग एकंदरीतच श्रीम माटे म्हणतात तसं देश म्हणजे देशातली माणसं हे जर खरं असेल तर अशा अर्थाने नवमी जेव्हा म्हणते की तुम्ही तुमच्या देशामध्ये परत जाल का? आणि मग अशा वेळेला तिची दुसरी सून रूथ तिला सांगते. आपण मराठीमध्ये रुथलेस, इंग्रजीमध्ये रुथलेस हा शब्द वेगळ्या अर्थी वापरतो, परंतु ती रूथ जेव्हा म्हणते की तुझे लोक ते माझे लोक आणि तुझा देव तो माझा देव. मग आता तुम्ही कल्पना करा की भगिनी निवेदिता काय किंवा एकंदरीतच एमिली शेंकल काय किंवा या पद्धतीच्या त्या पद्धतीनं आलेल्या मार्गारेट असतील, व्हिक्टोरिया असतील, या सगळ्या काय, या सगळ्या म्हणजे तुझा देश तो माझा देश हे त्या संकल्पनेच्या प्रेमाला म्हणतात का? अशाही अर्थी तो प्रेमातून प्रेमाकडे हा विषय आहे. मी मगाशी म्हटलं तसं की जसं या पुस्तकामध्ये संपूर्णपणाने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेंकेल हे प्रकरण तुम्हाला या ना त्या स्वरूपामध्ये प्रेमाची व्याप्ती दाखवत राहतं, तसं बाबासाहेब आंबेडकर आणि एफ हा शब्द प्रयोगही जाणवत राहतो. या एका प्रकरणामध्ये लिहिताना ते शांतपणाने अरुणाताई असं लिहितात, ही 2 व्यक्तिमत्व कशी, फॅनी किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा एकंदरीतच या पुस्तकातले सगळेच पुरुष नायक किंवा त्यांच्या नायिका किंवा स्त्री नायिका, एक स्त्री नायिका आहे ॲनी बेझंटच्या रूपाने आणि तिचा पुरुष नायक काय, या सगळ्यांची दुःखही मोठी आहेत, या दोघांची सगळ्यांची ध्येयही मोठी आहेत. ध्येय जितकं मोठं तितकं संघर्ष मोठा, पराक्रम जितका मोठा तितक्या जखमाही मोठ्या. किंमत चुकवली तरी निर्धारपूर्वक शांतपणाने निरोप घेतले जातात असा निश्चय करायला लावतं ते प्रेम. मग अशाही अर्थी ध्येय आणि संघर्षाचा प्रवास म्हणजे प्रेमातून प्रेमाकडे आहे का? पराक्रम आणि जखमांचा प्रवास म्हणजे प्रेमातून प्रेमाकडे आहे का? किंमत आणि निर्धार याचा प्रवास म्हणजे ते प्रेमातून प्रेमाकडे आहे का? हे निरोप घेतले तरी मनामधले निश्चय राहतात, हेही प्रेमातून प्रेमाकडे आहे का? कारण काही वेळेला ते निरोप आपण सहजपणाने घेतलेत असं दाखवतो हा शब्द प्रयोग महत्वाचा. आणि ज्या वेळेला हे प्रकरण मी वाचत होतो आणि मी आत्ता म्हटलं तसं निरोप सहजपणाने घेतलेत असं आपण दाखवतो, पण हे खरं नसतं. हे जेव्हा मनामध्ये येत होतं ना तेव्हा मला राहून वसंत कानेटकरांच्या मला काही सांगायचंय मधली आठवण होती. त्या नाटकाच्या शेवटी राहुल म्हणजे ते काम डॉक्टर काशीनाथ घाणेकर करत असत, त्यांच्या तोंडी एक वाक्य येतं की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं जग म्हणतं, पण हे अर्ध सत्य आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं जग म्हणतं, पण हे अर्ध सत्य आहे. संपूर्ण सत्य हे आहे की जसं आपण नाही तसं आपण असावं, निदान इतरांना दिसावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं, यासाठी हा जन्म धडपड करतो, त्याचं नाव माणूस.
मग याही अर्थी त्या आयुष्याचा प्रवास हे प्रेमातून प्रेमाकडे आहे का? आणि असं कितीही केलं, कितीही सहजपणाने निरोप घेतले, अगदी निश्चयपूर्वक निरोप घेतले असं दाखवलं तरी मनामधली त्याची भूमिका जाते का? आणि म्हणून मी मगाशी कादंबरी वहिनींच्या संबंधातलं जे रवींद्रनाथांचं प्रकरण आहे की माझ्या मनाच्या साहित्यामधलं, माझ्या साहित्याच्या मनामधलं एक निष्पर्ण झाड ते माझ्या अंगणामध्ये उभं राहिलं, असं रवींद्रनाथांनी त्याचं वर्णन केलंय. त्याच वर्णनामध्ये मला अरुणाताईंचं एक वाक्य मला फार आवडलं. या पुस्तकामध्ये अरुणाताई लिहितात की पाणी वाहून गेलं तरी मागं काहीतरी उरतच, ते उरतच. सुपीक चिखल गाळात एखाद्या पाना फुलाचा रूपाकार उमटून राहावा असं ते असतं. मग ती प्रेमाची खूण असते, ती प्रेमाची निशाणी असते की ते प्रेमाचं लक्षण असतं. याचं उत्तर ज्याने त्यांनी द्यायचं असतं आणि त्याला प्रेमातून प्रेमाकडे असं म्हणतात का, याचाही विचार केला पाहिजे. आणि अशाच प्रकरणाचा आणखीन एक वेगळं स्वरूप म्हणजे डॉक्टर ॲनी बेझंट आणि चार्ल्स ब्रँडलो. डॉक्टर ॲनी बेझंट यांचं आपल्या आयुष्यातलं किंवा आपल्या भारतीय राजकारणातलं, समाजकारणातलं स्थान म्हटलं की पटकन त्यांची थिओफिस्ट चळवळ आणि होम रूल लीगची चळवळ आठवते. पण एवढ्या पुरेसं मर्यादित असं हे व्यक्तिमत्व नव्हतं. डॉक्टर ॲनी बेझंट यांचं वर्णन करताना त्यांच्या आईची त्रिसूत्री काय होती असं माध्यम वापरत अरुणाताई एकंदरीतच ॲनी बेझंटांचं व्यक्तिमत्व उभं करतात. सांगताना ते असं म्हणतात की हे गुण ॲनी बेझंटमध्ये त्यांच्या आईंकडनं आले. गुण कोणाकडनंही येऊ देत, ते वर्णन मोठं चपखल आहे. एकंदरीतच आपण जी समजूत घालत असतो स्वतःचीच किंवा घालून घेत असतो त्याच्यामध्ये याचं रूपांतर असतं का किंवा भावांतर असतं का, हा विचार आपण केला पाहिजे. दोन्ही शब्द जाणीवपूर्वक वापरलेत. ॲनी बेझंटच्या आईने ॲनी बेझंटना काय शिकवलं असं सांगत असताना अरुणाताई म्हणतात, हृदय घायाळ झालं तरी ओठावरचं हसू मावळू द्यायचं नाही, उपाशी राहण्याची वेळ आली तरी कर्ज काढायचं नाही. ह्याच्यापेक्षाही तिसरं वाक्य महत्वाचं आहे, कितीही कठीण प्रसंग आला तरी स्वतःच्या नजरेतनं उतरायचं नाही. ही त्रिसूत्री म्हणजे आयुष्य. मला वाटतं कितीही कठीण प्रसंग आला तरी स्वतःच्या नजरेतनं उतरू द्यायचं नाही. ही जी एक साक्ष आहे, ही जी एक साथ आहे, अशा वेळेला त्या व्यक्तिमत्वाचा होत असलेला प्रवास किंवा प्रगती म्हणजे प्रेमातून प्रेमाकडे असतं का? आणि मग ही त्रिसूत्री घेऊन जगणारी मुलगी असं वर्णन करत असताना मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्या उल्लेखामध्ये अरुणाताई असं म्हणतात की ॲनी बेझंट ही एक असावध मुलगी होती. मी मगाचपासून म्हटलं असावध आणि बेसावध हे एका अर्थीचे शब्द नाहीत. ते एका दिशेनं जरूर जातात पण ते एकाच मुक्कामाला पोचतात असं नाही. आणि शेवटी आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांचं आपण जेव्हा वर्णन करत असतो ते वर्णन हे एकंदरीतच आपण स्वतःच्या प्रेमामध्ये असतो, आपण आपल्या कल्पनेच्या प्रेमामध्ये असतो. कधी त्याचं समर्थन म्हणून किंवा त्याची सबब म्हणून आपण स्वतःला काहीतरी स्पष्ट करत असतो. मग अशाही अर्थाने ह्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ते प्रेमातून प्रेमाकडे असतं का, याचा विचार करायला वारंवार उद्युक्त करतं. त्या पुस्तकाचं नाव असतं प्रेमातून प्रेमाकडे. अशा वेळेला केवळ जे या ना त्या अर्थाने जीवनसंगिनी झाले नाहीत, या पुस्तकातला एकमेव अपवाद म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेंकेल, परंतु याची तपासणी केवळ आपण आपल्याशीच करत असतो असं नाही. अरुणाताई एका प्रकरणामध्ये गमतीचं वाक्य लिहून जातात, कारण तोही प्रवास एका वेगळ्या अर्थी प्रेमातून प्रेमाकडे असतो. अरुणाताई असं लिहून जातात की नवरा बायकोकडे सल्ला मसलतीसाठी गेल्याविना कोणतीही थोर कृत्य होऊच शकत नाहीत. तीही एक प्रेमाची वेगळी परिणिती आणि प्रचिती असते का, याचाही विचार करावा लागतो. परंतु हे जे असे सगळे भावबंध आहेत, असे हे जे सगळे नातेबंध आहेत, नातेबंध आहेतच असं नाही, पण मी म्हटलं तसं नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेंकेल हा नातेबंध आहे. ॲनी बेझंट आणि एका टप्प्यावरती चार्ल्स ब्रॅडलो हे एका अर्थी त्या काळाला धरून असलेला नातेबंध आहे, बाकीचे सगळे नातेबंध नाहीत. जसं स्वामी विवेकानंदांची परिच्छेदात म्हटलंय तसं व्यक्तिनिरपेक्ष पण कार्यसापेक्ष प्रेम मला अभिप्रेत आहे. कारण एका व्यक्तीला मी माझं संपूर्णपणाने प्रेम देऊ शकत नाही, त्यातनं कार्याची हानी होते. हा जो संदर्भाचा भाग असतो, अशा वेळेला मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात आणि आपल्याला असं वाटत राहतं की हे त्यांच्या आयुष्याचे कलंक आहेत का. आणि याचा पुस्तकाचा समारोप असं मी म्हणणार नाही, परंतु हा जर प्रवास सुरू केला असेल तर तो कुठच्या टप्प्यावरती यायचा हेही अरुणाताई या पुस्तकामध्ये सांगून जातात. आणि मग ते शांतपणाने असं म्हणतात की काहींच्या चुका हे त्यांचे कलंक नसतात,
तर त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची शोभा वाढवणारे ते काजळ ठिपके असतात. मी वाक्य पुन्हा म्हणतो. अरुणाताई असं म्हणतात की काहींच्या चुका हे त्यांचे कलंक नसतात, तर त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे शोभा वाढवणारे ते काजळ ठिपके असतात. आता आपण काजळ ठिपके हा शब्दप्रयोग नीट समजून घेऊया. काजळ जितकं डोळ्यामध्ये घातलं जातं, आता काजळ डोळ्यामध्ये घालणं आणि अंजन डोळ्यामध्ये घालणं हे दोन्ही शब्दप्रयोग आपल्या मराठीत किती वेगवेगळ्या अर्थांनी वापरतात. हे काम प्रत्येक ठिकाणी या नात्या स्वरूपाचं प्रेम करतच असतं. परंतु आपल्याकडे दृष्ट लागू नये म्हणूनही काजळाचे ठिपके वापरले जातात. बाकी तशा अर्थाने नसलं तरी एका मालिकेचा प्रोमो बघताना अलीकडे आपण ते पाहतोय, पण मी त्या अर्थाने सवंगपणानं हे दृश्य किंवा उदाहरण वापरू इच्छित नाही. मग ही दृष्ट नेमकी कोणी कोणाला लागू नये याच्यासाठी घेतलेली काळजी असते. त्या दोन व्यक्तींनी एकमेकांविषयी घेतलेली असते का? त्या दोन क्षणांनी एकमेकांविषयी घेतलेली असते का? ती एकत्र आलेली आणि एकरूप झालेली दोन भावविश्व ती जेव्हा एकारपण होतात त्यावेळेला त्यांनी घेतलेली काळजी असते का? याचा विचार करणं म्हणजे प्रेमातून प्रेमाकडे याचा विचार करावा लागतो. आणि मग अशा वेळेला उजेड आणि अंधार यांच्या सीमारेषा या कातर वेळा न होता सांजण वेळा होतात का याचाही विचार करावा लागतो. आणि याची दोन अत्यंत उत्कृष्ट उदाहरणं म्हणजे या पुस्तकातली शेवटची दोन प्रकरणं. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर आणि शीलवतीबाई किंवा एडिथ कोहली हे यांचं नंतरच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये झालेलं लग्न आहे. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेंकल हे जसं या पुस्तकामध्ये विवाह बंधनात एकत्र आलेलं प्रेमातून प्रेमाकडेचं उदाहरण आहे, तसंच श्रीधर व्यंकटेश केतकर आणि शीलवतीबाई म्हणजेच एडिथ कोहीन यांचंही तशाच पद्धतीचं हे पुस्तक दक्षिणामध्ये येतं. आणि ह्या पुस्तकातला एक गमतीचा भाग म्हणजे हरिनारायण, गमतीचा वेगळ्या अर्थी, हरिनारायण आपटे आणि काशीबाई कानिटकर यांच्या संबंधातला भावबंध. त्या काळाला उद्देशून धरून एकंदरीतच माझा भाऊ माझा मित्र अशा पद्धतीनं काशीबाईंनी केलेलं त्याचं वर्णन आहे. आपल्याला हना आपटे, हरिभाऊ आपटे हे आपल्या पिढीतल्या लोकांना माहिती आहेत. एक अत्यंत पाल्हाळिक अशा स्वरूपाचं, परंतु त्यावेळचं समाजस्पंदन निर्माण करणारं, साधारणपणे बखरीच्या थाटाने जाणारं, ऐतिहासिक वस्तुस्थिती तशी असेलच असं नाही, परंतु त्या वातावरणाची साहित्यिक दृष्टिकोनातनं मांडणी करणारं असं व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व कसं घडलं आणि हे घडत असताना त्यांनी दुसऱ्याला कसं प्रोत्साहित केलं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हरिनारायण किंवा हरिभाऊ आपटे म्हणजे आणि काशीबाई कानिटकर. ही दोन्ही व्यक्तिमत्व त्यांच्या साहित्यातनं आपल्याला परिचित आहेत. ती काही फार मोठे साहित्य मूल्यांच्या दृष्टिकोनातनं विषय आहे अशातला भाग नाही. आणि म्हणूनच कदाचित या प्रकरणाचं शीर्षकच अरुणाताई असं देतात की घरगुती वासाचा स्नेह. घरगुती वासाचा स्नेह. आणि त्याचं एक वेगळं रूप म्हणजे बाबूराव गोखले आणि सुशीला आणि चंपू किंवा चंपा या त्यांच्या पत्नी न झालेल्या परंतु त्यांच्या मनावरती या ना त्या कारणाने आपली अमीट छाप सोडणाऱ्या अशी ही दोन व्यक्तिमत्व. एकंदरीतच प्रेमातून प्रेमाकडे या विषयाला केवळ लग्नाच्या नातेबंधनामध्ये न अडकता आपल्या कर्तृत्वाच्या भावबंधांच्या सीमा या त्रिज्येपासून परिघापर्यंत नेणारा जो प्रवास आहे या संकल्पनांचा उद्गाता असं एक अत्यंत निर्विष आणि अत्यंत उदात्त असं चित्रण म्हणजे अरुणाताई ढेरे यांचं प्रेमातून प्रेमाकडे. हे पुस्तक वाचत असताना एक सहज कविता जेवढी मनामध्ये आली ती माझी स्वतःची आहे, त्याचा इथे उल्लेख करतो आणि या लांबलेल्या स्मरण विस्मरण या भागाचा समारोप करतो. ती कविता अलीकडच्या काळातच लिहिली. आत्ता हे पुस्तक परत जेव्हा वाचलं गेल्या 2-4 दिवसामध्ये त्याच्यामुळे लिहिली. त्या कवितेचं नाव आहे समांतर. समांतर रेषा मिळत नसतीलही, समांतर रेषा मिळत नसतीलही, लक्षात एकमेकांना ठेवत असतीलही. समांतर रेषा मिळत नसतीलही, लक्षात एकमेकांना ठेवत असतीलही. लक्ष असतं सतत एकमेकांवर, लक्ष असतं सतत एकमेकांवर, जीव जडलेला असतो ना एकमेकांवर. लक्ष असतं सतत एकमेकांवर, जीव जडलेला असतो ना एकमेकांवर. असेल कदाचित वचन पुढच्या जन्मीचं, असेल कदाचित वचन पुढच्या जन्मीचं, असेल सुरू आत्ता वाचन त्या आयुष्याचं. असेल कदाचित वचन पुढच्या जन्माचं, असेल सुरू आत्ता वाचन त्या आयुष्याचं. या पुस्तकातली 15ही प्रकरणं
ही एकंदरीतच प्रेम या संकल्पनेचं एक अत्यंत उदात्त स्वरूप आहे. आणि मला असं वाटतं सध्याच्या सामाजिक, सध्याच्या राजकीय आणि सध्याच्या आर्थिक वातावरणामध्ये कदाचित यातनं सुद्धा वेगवेगळ्या पुनरुत्थानाच्या लाटा होऊ शकतात का. ललित साहित्य एखाद्या दृष्टीनं किती सकारात्मक कॉन्ट्रीब्युशन करू शकतं, मूल्यमापन योगदान देऊ शकतं, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अरुणाताई ढेरे यांचं प्रेमातून प्रेमाकडे. या भागाचा समारोप करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि त्याच वेळेला अशाही अनेक उदात्त विचारांची दिवाळी या निमित्तानं आपल्या आयुष्यात वाचनाच्या रूपानं पुन्हा सुरू होऊ दे, असे प्रयत्न आपण सगळे मिळून करूया अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि स्मरण विस्मरणचा अनेक भागानंतर सुरू केलेला हा प्रयत्न यापुढे सातत्यानं करण्याचा प्रयत्न करीन असा आपल्याला शब्द देतो. आणि स्मरण विस्मरण मधल्या या भागामध्ये अरुणाताई ढेरे यांच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 2014 साली ज्याची पहिली आवृत्ती आली आणि मार्च 2020 मध्ये ज्याचं पुन्हा एकदा पुनर्मुद्रण केलं गेलं, मध्ये 2015ला केलं गेलं होतं, अशा या पुस्तकाचा त्या निमित्तानं पुन्हा एकदा दिवाळीच्या मुहूर्तावरती आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मनापासूनचा आनंद व्यक्त करतो. आणि स्मरण विस्मरणचा या भाग इथेच पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद.